इस न्यूज के स्पॉन्सर है होटल मदीना, मक्का मस्जिद, बीजापुर बेस, सोलापुर। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत कालची जी घटना आहे कोणाची, ती रक्तरंजित घटना म्हणावी लागेल। यामुळे सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। राजकीय वादातून, राजकीय वैमनस्यातून या ठिकाणी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा निर्गुणपणे खून करण्यात आला। ही घटना शुक्रवारी घडलेली आहे। सोलापूरच्या जोशी गल्लीतून ही घटना घडलेली आहे। बाळासाहेब सरवदे असे खून झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याचं नाव आहे आणि या घटनेला आता राजकीय गालबोट लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। बाळासाहेब सरवदे हा मनसे विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी आहे। त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून या ठिकाणी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या काही इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्या काही नातेवाईकांनी खून केल्याचा थेट आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे। या घटनेनं सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। ऐन महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच आणि काल जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असताना त्याच दिवशी सोलापुरात झालेल्या या खुनामुळं मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे। बाळासाहेब सरवदे याच्या खुनाच्या घटनेनंतर थेट त्यांच्या नातेवाईकांनी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यमान या भागातील शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख व त्यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख यांचे नाव घेतलेले आहे। मात्र फिर्याद देताना यामध्ये आमदार देशमुख किंवा किरण देशमुख यांचे कुठेही उल्लेख करण्यात आलेले नाहीये आणि या प्रकरणानंतर जेव्हा आरोप होत आहे, संशयाची सुई म्हणून ज्यांच्याकडे आरोप केला जात आहे त्या विजय देशमुख व किरण देशमुख यांच्याकडून देखील या प्रकरणी अद्याप कोणताही खुलासा आलेला नाहीये। मात्र जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत हा जोशी गल्लीचा परिसर येतो ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। जेलरोड पोलिसांनी काल खुनाच्या घटनेनंतर जे विद्यमान भाजपचे उमेदवार आहेत शालन शिंदे व त्यांच्या इतर लोकांना अटक केलेली आहे। एकूण 15 जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुरुवातीला आज सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बाळासाहेब सरवदे यांचा मृतदेह घेण्यात येणार नाही असा पवित्रा घेण्यात आलेला होता। मात्र त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली आणि उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना देखील आम्ही अटक करू असे जेव्हा आश्वासन दिलं त्यानंतर नातेवाईकांनी बाळासाहेब सरवदे याचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आणि सध्या बाळासाहेब सरवदे यांचा जे मृतदेह आहे ते जोशी गल्ली परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी बाळासाहेब सरवदे यांचे जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील ते या ठिकाणी थांबलेला आहे। दुसरीकडे या सोलापूरच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना सोलापूर शहर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जेलरोड पोलीस असतील, क्यूआरटी पथक असतील, हे देखील या ठिकाणी घटनास्थळी आहेत। पोलिसांची वाहने देखील या ठिकाणी कोणताही यापुढे अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्ताला आलेला आहेत आणि दुपारनंतर बाळासाहेब सरवदे यांच्यावर अक्कलकोट रोड येथील जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपच्या आमदारांवर थेट आरोप केलेला आहे आणि या प्रकरणी आता राजकीय या ठिकाणी वादातूनच हा खून झाल्याचं एकंदरीत समोर आलेला आहे आणि या प्रकरणी आता जेलरोड पोलीस कशा पद्धतीने तपास करतात, उर्वरित आरोपींना अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मात्र आता बाळासाहेब सरवदे यांच्या खुनानंतर जोशी गल्लीमध्ये शांतता आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नातेवाईक देखील आक्रोश मध्ये आहेत की या राजकीय वादातून बाळासाहेब यांचा खून झालेला आहे। काही जणांच्या डोळ्यात अश्रू देखील आलेला आहे आणि बाळासाहेब सरवदे यांच्यासाठी गाडी देखील या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि काही तासानंतर दुपारनंतर या ठिकाणी बाळासाहेब सरवदे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।